अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. श्रावण महिना संपण्या अगोदर आपल्याला कुलदेवीची ओटी भरून घ्यायची, कारण आपल्या जीवनात खूप अडचणी असतात. त्या दूर होण्यासाठी आपल्याला कुलदेवीची ओटी भरणे आवश्यक आहे. कुलदेवीची ओटी भरल्यानंतर आपल्या जीवनात कधीही कोणतीही अडचण भासत नाही, कधीही कुठल्याही गोष्टीची तुम्हाला कमतरता भासत नाही किंवा तुमच्यावर कुठलेही संकट येत नाही. त्यामुळे आपल्यालाही श्रावण महिन्यात ओटी भरायची. तर आता ओटी भरताना काय करायचं आहे, आपल्याला कुठलं साहित्य पाहिजे ते आज आपण पाहणार आहोत. आपले कुलदेवीचे मूळ स्थान आहे, तिथं जाऊन जर आपल्याला ओटी भरणे शक्य नसेल तर आपण घरच्या घरी ओटी कशी भरावी ते आज पाहणार आहोत. ओटीमध्ये कोणतं साहित्य असले पाहिजे ते पण आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. कुलदेवीची ओटी श्रावण महिन्यामध्ये मंगळवारी, शुक्रवारी, अष्टमी, नवमी किंवा पौर्णिमा या कुठल्याही वारी तुम्ही भरू शकता. कुलदेवीची ओटी भरण्यासाठी काय करायचं तर सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर इथं आपल्याला पांढरं आणि काळं वस्त्र सोडून दुसरं कुठलीही आपल्याला वस्त्र घेतलं तरीही चालेल. नंतर देवपूजा करायची. देवपूजा केल्यानंतर एक पाट घ्यायचं आहे, त्याच्यावर लाल कपडा घ्यायचा आहे. कपड्यावर आपल्याला कुलदेवीचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती जे काही तुमच्याकडे असेल ते घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे तिन्हीपैकी काही नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती पण घेऊ शकता. नंतर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. देवीला हळदी कुंकू अर्पण करायचे, फूल अर्पण करायचे, अक्षदा अर्पण करायचे. मग देवीची आपल्याला आरती करायची. आणि इथं आपल्याला नैवेद्य म्हणून खीर बनवायला विसरू नका, कारण देवीला खीर खूप आवडते, म्हणून आपल्याला इथं खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर तुम्ही जेवण ठेवलं तरी तुम्ही ठेवू शकता. ओटी भरताना काय घ्यायचं आहे तर सुती साडी घ्यायची किंवा रेशीम साडी आपल्याला घ्यायची, कारण देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ठेवण्याची क्षमता ही त्या धाग्यामध्ये असते, म्हणून आपल्याला ही साडी घ्यायची. नंतर आपल्याला ही साडी लाल, हिरव्या, नारंगी रंगाची तुम्ही घेऊ शकता, परंतु शक्यतो तुम्ही हिरवी रंगाची साडी घेतली तरी चालेल. देवीची ओटी भरण्यासाठी हिरव्या रंगाचा खण अवश्य घ्या. आपल्याला त्या साडीतलाच खण वापरायचा नाही, दुसरा खण आपल्याला इथं घ्यायचा आहे. नंतर गहू, तांदूळ, नारळ घ्यायचा आहे. नारळ हा पूर्ण पाण्याने भरलेला घ्यायचा आपल्याला. नारळाच्या शेंडीमध्ये देवीचे तत्व आकर्षक करण्याची क्षमता असते. दुसरं म्हणजे बदाम, सुपारी, खोबरं, खारीक, हळकुंड. हळकुंड हे लेकरू वाळे घ्यायचे. देवीची ओटी भरताना कधीही हळकुंड हे लेकूर वाळं आपल्याला घ्यायचे, कारण लेकूर वाळं हळकुंड म्हणजे काय, एक हळकुंड आणि त्याला दुसरा कोंब फुटलेला असतो, जॉईंट असतं ते, त्याला लेकूरवाळ हळकुंड म्हणतात. एक फळ घ्या, तुम्ही 5 फळं घेतली तरी चालतील. नंतर देवीला गजरा किंवा वेणू घेऊ शकता. नसेल तर तुम्ही सफेद फूल किंवा गुलाबाचे, कमळाचे फूल घेतलं तरीही काही हरकत नाही. आता ओटी भरताना आपल्याला ओटीवर 101 रुपया, 51 रुपये, 11 रुपये किंवा तुम्हा यथाशक्ती जेवढं तुमच्याकडे असेल त्याच्यानुसार तुम्ही इथं पैसे म्हणजे काय दक्षिणा ठेवू शकता. नंतर 6 बांगड्या घ्या. बांगड्या ह्या मोठ्याच घ्या, कारण आपल्याला हे नंतर ओटी द्यायची असते ना, त्याच्यामुळे ते आल्या पाहिजे. नंतर आपण यथाशक्तीप्रमाणे 16 शृंगाराचं सामान आपण माता लक्ष्मीला घेऊ शकता. 16 शृंगार म्हणजे काय, मेहंदी, जोडवी, नथ, टिकली, नेलपेंट ह्या गोष्टी असतात ते 16 शृंगारामध्ये मोडतात. तुमच्याकडे जर घ्यायला तुमची ताकद नसेल किंवा तुम्हाला पैसे नसतील तर तुम्ही यापैकी कुठलंही एक साहित्य घ्या, जसं की टिकल्याचं पाकिट. नंतर मग आपल्याला तांबूल घ्यायचं. तांबूल म्हणजे काय, विड्याचं पान. तुम्हाला जर भेटत नसेल तर तुम्ही 2 विड्याची पानं आणि त्याच्यावर 2 सुपारी घेतली तरी चालेल. मग सर्व ताटं आता भरून झाले, आपल्याला त्याच्यावर अक्षदा ठेवायच्यात, कारण एक अर्ध साहित्य जर आपल्याकडून राहिलं असेल तर ते अक्षदा पूर्ण करतात. आता ही जी महिला ओटी भरणार आहे तिने सर्वप्रथम काय करायचं, हळदी कुंकू हे अगोदर ओटीला लावायचे, मग नंतर स्वतःला लावा. मग हे झाल्यानंतर आपल्याला ती ओटी आपल्या छातीजवळ घ्यायची आणि तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं, जसे की आई तुळजाभवानी माता, मी तुझी ओटी भरत आहे, तू तिचा स्वीकार कर. या ओठीमध्ये एखादी गोष्ट राहिली असेल तर मला माफ कर आणि माझ्या ओटीचा स्वीकार कर, असं आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचं आहे. तुम्ही कुलदेवीच्या मूळस्थानी गेलं आहेत असं आपल्याला डोळे झाकून असं म्हणायचं आहे की मी आता माझ्या कुलदेवतेच्या मूळस्थानी आहे असं म्हणायचं आणि सर्व साहित्य त्या देवीसमोर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आता इथं काय तुमची जी इच्छा मनोकामना असेल ते तुम्ही देवीला सांगायची आहे.
हे देवी, माझ्याकडून काही चूक झाली असल्यास मला माफ कर आणि माझी जी इच्छा काही मनोकामना असेल ती लवकरात लवकर पूर्ण करो, हीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना, असं म्हणायचं आहे। आणि ओटी ही आपल्याला शुक्रवारी मंगळवारी भरायची आहे। नंतर भरून झाल्यानंतर त्या ओटीचं काय करायचं आहे, आता आपण ते ओटीनंतर मूळ स्थानावर जाऊन तुम्ही देवीची ओटीनंतर भरू शकता। परंतु तुम्हाला तर ते शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या शुक्रवारी एखादी सवासण बोलून आणा आणि तिला काही थोडं गोड काही खिरीचा नैवेद्य म्हणजे तिला द्या आणि त्याच्यानुसार तुम्ही ओटी तिची पण भरू शकता। तुम्हाला हे दोन्हीपैकी एक कुठलंही जमलं तरीही ते नक्कीच करा आणि तुमची कुलदेवीचा आशीर्वाद श्रावण महिन्यात नक्कीच घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।